स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामकरणे गुरुभक्त शिखामणे. तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णावेणी तटाकेसे भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियसा. गौप्य रूप वसती गुरु ठावसे अगोचरो अनुष्ठान दुरंतरू चतुर्मास येणेपरी सिद्धस्थान असे गण भुवनेश्वरी सन्निध विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगेन सकळ विद्वजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रतवता. त्याशी झाला एकसुत मूर्ख असे उपजत दैवश माता पिता मृत समाधान होऊन दिवस मास वर्धता बाळ वर्ष 7 झाली केवळ व्रतबंध करीती कुलाचार तया द्वेष कुमाराचे न ये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियसा वेद कैसा मूर्खाचे पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तवन मात्र शिकता शिक्षण सवयीची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे उविद्व जन निंदा करते सकाळजन विप्रकुळी जन्म नैसा मूर्ख उपजलासे जासी नाही सहोदर त्याशी विद्याबंधू प्रातर सकाळी कविंदवे होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादी समय विदेशाशी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश वय स्वदेश जासी विद्या असे बोलते तोची होय ज्ञानवंत त्याचे देई देवत्व पूजा घेईल सकाळांपाशी एकूणी ब्राह्मणाचे वचन ब्राह्मण करी न म्हण स्वामींनी निरोपेले ज्ञान विद्याभ्यास करावा जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न विद्या याची कारण त्याची काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेची जरी असेल उपाय असे निरुपाय दातारा परिसुनी ते ब्राह्मण सांगत ते सोने होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझं विद्या ऐसे नाना परी निचोत्तरीसी बोलती तुझे लोक त्याचे वैराग्य धरून माणसे निघाला बाळा अरण्याचे मनी झाला की देखील म्हणे ते जिने आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग वाचून या बिलवडी ग्रामसे आला ब्रह्मचारी परियसा अनुदक न घे उपवासी पातला दिवशी निशी दैववशी जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन त्यावेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःख वेद द्वारा सन्मुखा धरले चरण धरणे घेतले त्यावेळी येणेपरी दिवस तिने निर्माण करून अन्नोदकत जुनी बैसला तुझ कमर नवे काही स्वप्न त्या लागोनी म्हणून कोपे बहु म्हणे आंबा भावानी काऊपेक्षे से आमासे आक्रोशोनी त्यावेळी शस्त्री घेऊन या प्रबळे आपुली जीवात काही छदुनी वाया देवीचरणी जीवा वाहुनी आंबेसी मागोती म्हणे परी असा जरी मज तू उपेक्षेशी वाईन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमित झाला तो निशी स्वप्न झाले तयासी ऐक शिष्य ऐक समस्त श्रोतेजन एक बाळ ब्रह्मचारी नको आकृषी आम्हावरी असे कृष्ण पश्चिम तीरी त्वरित स्थान जाय तयस्थानी औदुंबराच्या वृक्षातळे असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वांच्या पूर्वीला ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियाचा जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथून निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पहिलं तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्रीगुरु श्री चरणांवर ठेवून माता स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासती त्यावेळी संतोषनी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरिती जुवा आली तत्काळ ती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नुसया सरस्वतीत पाक्याने सिद्धनामधारक संवादे बिल्लवडी स्थान महिमा वर्णन नाम मंदमती ब्राह्मण वर प्रधान नाम दशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरण अर्पणमस्तु.